काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची उशिरा बैठक पार पडलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भातली बातमी ही पुढारी न्यूजनं यापूर्वीच दाखवली। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। सुशांत, खरं तर मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होईल हे आपण या आधी सुद्धा सांगितलेलं आहे। आता नेमक्या ज्या बैठकी होत आहेत त्यामध्ये कशा प्रकारे वाटाघाटी होतीये, कोणते जी मंत्रिपदं आहेत ती शिंदेंना हवी आहेत, कोणती मंत्रिपदं भाजपला द्यायला तयार नाही, आणि या सगळ्यामध्ये मग अजित पवारांचा रोल नेमका काय? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर 16 तारीखपासून हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होत आहे आणि त्याआधी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो केला जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रात्री जवळपास 1 ते 1.5 तास जी आहे ती चर्चा झाली। काही खाते वाटपावर जी आहे ती चर्चा झाल्याचं आपल्याला कळतंय। काही महत्त्वाची खाते जी आहेत ती एकनाथ शिंदेना हवी आहेत आणि यासाठीच खरं तर हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो रखडलेला आहे। खरं तर हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळीच खरं तर 20 मंत्री शपथ घेणार होते, मात्र एकनाथ शिंदे यांनी काही खात्यांवर दावा केलाय आणि त्यावर तोडगा निघाला नव्हता। त्यामध्ये गृह खातं असेल, गृह खातं जे आहे ते देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार आहे। नगर विकास खातं, महसूल खातं, सार्वजनिक बांधकाम खातं ही खाती नेमकी कुणाला द्यायची, कारण एकनाथ शिंदेने या सगळ्या खात्यांवर दावा केलाय। त्यामुळे आता काल रात्री देखील या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये खरं तर चर्चा झाली आणि या चर्चेत आता नेमकं काय झालं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार आता पुन्हा एकदा तिन्ही नेत्यांची बैठक होईल। एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली, आता अजित पवार यांच्यासोबत चर्चा करतील आणि तिन्ही नेते एकत्र बसतील आणि किती जणांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करावा याबाबतचा निर्णय होईल। भाजप जवळपास 15 ते 20 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देऊ शकतं, तर एकनाथ शिंदेकडून 10 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते आणि अजितदादांकडून 8 किंवा 9 जणांचा समावेश असू शकतो। त्यामुळे आता तिन्ही नेते एकत्र बसतील, नावं निश्चित करतील आणि ही नावं जी आहे ती दिल्लीला पाठवतील आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होईल अशी आपल्याला माहिती मिळते। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशिलासाठी।